सर्व जे सावजी पेशल सर्व चिकन आहे रश्श्यामधलं. अच्छा, त्यानंतर हे खरडा चिकन आहे. खरडा वेंगुर्ल्याचे. बांगडा 100 रुपये, सुरमई 150 रुपये आणि पापलेट 150 रुपये, 30 रुपये प्लेट. जो आहे बिर्याणी 250 ला. अच्छा, नुसते कोंबडी वडे 300. कोंबडी वडे नुसते घेतले तर 100 ला 300. आणि ही थाली व्हेज 150 आणि 350 30 रुपयाला आहे. अच्छा, अंडा करी 100 ला आहे. आणि बिर्याणी ही थालीपीठ दही 50 रुपयाला आहे. हे 20 रुपये, हे 20 रुपये. मग कोथिंबीर वडी ही 50 रुपयाला आहे. वांग्याचे भरीत भाकरी 80 रुपयाला आहे. डिशेस आहेत 80 रुपयाला आहे. ही कशी आहे ही डिश? 20 रुपये. शेगाव कचोरी आहे का? हो. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझा महालक्ष्मी सरस 2025 BKCचा व्लॉग पाहिला असणार. त्यात मी तुम्हाला कन्झ्युमर प्रोडक्ट जे आहेत ग्रामीण महिला उद्योजकांचे जे स्टॉल आहेत ते दाखवले. आणि फूड कोर्ट काल चालू व्यवस्थित झाला नसल्यामुळे मी त्याचा एक सेपरेट व्लॉग करतो आहे. तर आता मी तुम्हाला इथे फूड कोर्टमध्ये कुठले कुठले स्टॉल्स आहेत आणि काय काय खाद्यपदार्थ ते दाखवणार आहे. चला तर बघूया. तर मित्रांनो, काल तुम्ही इथून आल्यानंतर ह्या एंट्री गेटनी आल्यानंतर ह्या पुढे बघा, तिकडे एक्झिबिशन हॉल 1 आहे आणि मग 2 आहे. आणि इकडे हा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हा असा स्टेज आहे आणि ह्या बाजूला असा हा फूड कोर्ट आहे. तर आता आपण फूड कोर्टमध्ये जाऊया. तर इथे बघा, हे सुंदर असं हे बॅनर आहे आणि ह्या इथे हे फूड कोर्ट आहे. तर 1 2 3 4 असे ते स्टॉल्स ते त्या बाजूने आहे. आपण तिथून सुरुवात करूया. तर मित्रांनो, तिकडनं समोरून तुम्ही बघितलं तर 1 2 3 4 असे हे बघा 7 8 9 असे सगळे स्टॉल्स आहेत. आणि नंतर मग इथे हे 79पर्यंत आहे. तर 40 41 वगैरे ते त्या उजवीकडच्या रोमध्ये आहे. तर आता आपण 1 नंबर स्टॉलच्या जवळ जाऊन स्टार्ट करूया. तर हा 1 नंबर स्टॉल हा बीड जिल्ह्याचा आहे. इथे मटन प्लेट, चिकन प्लेट वगैरे आहे. तर कशी आहे मटन प्लेट आणि चिकन प्लेट? मटन प्लेट 350 रुपये, चिकन प्लेट 250 रुपये. अच्छा, 350 आणि 250 आहे. अच्छा, ठीक आहे. तर हा 2 नंबरचा स्टॉल आहे. हा जिल्हा भंडाऱ्यातला स्टॉल आहे. अच्छा, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे तिथे. तर हा 3 नंबरचा स्टॉल चंद्रपूर जिल्ह्यातला आहे. तर चिकन मटन आणि हे ते अच्छा भाकरी अंडी वगैरे सगळे. अच्छा, हे काय आहे? मेथीचे बोंड. कितीला आहे ती प्लेट? 50 रुपयाला. अच्छा अच्छा, हां हां. आणि हे काय सुकं चिकन? ती डिश कशी आहे? 100 रुपये. आणि हे मटन आहे 350 रुपये थाली. 350 रुपये थाली. आणि चिकन 250 रुपये थाली. अच्छा, ते रस्स्यावालं चिकन आहे ते. अच्छा, जय दुर्गा स्वयंसहायता समूहचा स्टॉल आहे. ठीक. हा 4 नंबरचा ग्रामीण हा गडचिरोलीचा स्टॉल आहे. थालीपीठ. हां, कितीला आहे ती? 50 रुपये. सोबत दही, शेंगदाण्याची चटणी. अच्छा अच्छा. आणि हे कुठले लाडू आहेत का? हां, मोहफुलाचे. कितीला आहे ते पाकिट? 70ला आहे. अच्छा. हा गोंदिया जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. इकडे बघा, झुणका भाकर, पुरणपोळी, भोजन थाली, दही धपाटे सगळं आहे. व्हेज आहे. हा हिंगोली जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. कशी आहे डिश? पराठा आहे सर. हां, 80 रुपये प्लेट आहे. अच्छा. आणि एक पराठा अजून येते. अच्छा, थाली कितीला आहे ही? ही वाली हां 100 रुपये. हां 100 रुपये. 100. आणि ही 130 रुपये. ही पुरणपोळी आहे. पुरणपोळी आहे. अच्छा. हा जळगाव जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. इथे बघा, हे असे डिशेस आहेत. ही कशी आहे ही थाली? आणि भाकरी हां. 100 रुपयाला फक्त. आणि ही पण 100 रुपयाला. अच्छा, 100ला आहे. दही धपाटा 50 रुपयाला आहे. अच्छा, दही धपाटा हां 50 रुपयाला. भरलेलं वांग भाकरी आहे 100 रुपयाला. अच्छा अच्छा. सर्व प्रकारच्या चटण्या आहे. स्पेशल खानदेशी चिकन मटन आहे. अच्छा, हे खानदेशी चिकन मटन. ही कशी आहे डिश? फक्त 200 रुपये. 200ला आहे. हा बीड जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. तर या इथे बघा, सावजी पेशल. सावजी स्पेशल आहे का हे? सर्व जे सावजी पेशल. सर्व ते सावजी स्पेशल. हे काय आहे? ही वजडी आहे. वजडी. हो. कशी आहे ती डिश?
300 रुपये थाळी आहे. अच्छा, आणि ही कुठली थाली बनवताय तुम्ही आता? चिकन थाळी बनवली. चिकन थाली कितीला आहे ही? 350 रुपये. यात काय भाकरी चपाती वगैरे येणार का? त्याच्यात आता भाकरी येणार एक. हां हां हां. अच्छा अच्छा. हे खरडा मटन आहे. खरडा मटन. हां हां. चिकन आहे रश्श्यामधलं. अच्छा. ग्रेव्हीतलं. हां हां हां. हे सावजी मटन आहे. हां, हे हां. पण ग्रेव्हीमध्ये. हां हां. त्यानंतर हे खरडा चिकन आहे. खरडा चिकन. खरडा चिकन हां, हां. ग्रीन मसाल्यातलं. कितीला आहे ती डिश? हे 350 रुपये थाळी आहे ती थाळी. पण. अच्छा. आणि हे सुकं मटन आहे. हां हां हे हां. 400 रुपये थाळी आहे. अच्छा अच्छा. हां हां. आणि हे सुकं चिकन आहे. हां हां हां. याची पण 350 रुपये थाळी आहे. थाळी. अच्छा. हो. चिकन लिहे ना. हां, आणि ही मटन कलेजी आहे. अच्छा, मटन कलेजी. हो. याची पण 400 रुपये थाळी आहे. थाळी. अच्छा. अच्छा, मटन कलेजी समजा नुसती कलेजी आणि चपाती किंवा भाकरी घेतली तर काय आहे डिश? 350 रुपये. 350. आणि ते कलेजी पाव बिव असायचं ते आहे का? आहे पण ते संध्याकाळच्या संध्याकाळी वेळेला वेळेला. असणार. हां. अच्छा अच्छा. चिकन किमा पाव 50 रुपये, मटन किमा पाव 80 रुपये राहील. अच्छा अच्छा. तर हा तुमचा 8 नंबरचा स्टॉल आहे ना? हां. सर्वोदय सावजी स्पेशल. ठीक आहे. तर हा 9 नंबरचा भंडारा जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. इकडे काय काय आहे तुमच्याकडे? हे राईस. हां. अंडा करी. चिकन करी. मटन करी. अच्छा, सगळ्याचे चार्जेस काय आहेत? रेट किती आहे? हां. मटन कढी आहे 300. हां. चिकन आहे 200. आणि अंडा कढी आहे 150. 150ला आहे. अच्छा, मग त्याच्याबरोबर काय येणार? चपाती भाकरी वगैरे? चपाती भाकरी येईल त्याच्याबरोबर. तर हा चंद्रपूर जिल्ह्याचा हा स्टॉल आहे 10 नंबरचा. ही कशी आहे डिश? ही डिश आहे नॉनव्हेजची. हां. 100 रुपये डिश आहे. अच्छा आणि व्हेज आहे 120 रुपये थाली. अच्छा हा अच्छा. निंबू आणि पुदिना सरबत आहे. अच्छा, निंबू पुदिना सरबत. हो. म्हणजे त्या डिशमध्ये सोबत येतो नाही, का? नाही, तो वेगळा. तो कितीला आहे मग तो? 30 रुपयाचं. 30 रुपयाला आहे. आणि ह्यात सगळ्यात काय काय आहे? हो, तेच आहे सगळं नॉनव्हेज. सगळं आहे. अच्छा अच्छा. ठीक आहे. तर हा कोल्हापूर जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. इथे काय काय आहे तुमच्याकडे? चिकन आहे, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, कोंबडी वडे. अच्छा. मटण थाली कशी? 350 रुपये. आणि चिकन? 300 रुपये. 300. आणि तांबडा पांढरा रस्सा नुसता मिळतो तो? त्याच्याबरोबर येतो. ठीक आहे. तर हा 12 नंबरचा नंदुरबारचा स्टॉल आहे. इथे बघा हे सगळे थालीपीठ, भरीत भाकर, भरली वांगी आणि सगळे असे व्हेज डिशेस आहेत. इथे ही झुणका भाकर पण बघा हे 100 रुपयाला आहे. हा नाशिक जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. इथे सगळं चिकन थाली, मटन थाली, मग अंडा करी, फिश करी, अंडा भुर्जी वगैरे सगळं इथे उपलब्ध आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. या इथे बघा कोल्हापुरी चिकन थाली, नंतर मग कोल्हापुरी मटन थाली, कोल्हापुरी दम बिर्याणी वगैरे सगळे आहे. म्हणजे तांबडा पांढरा रस्सा, थंडगार सोलकढी वगैरे आहे. कोंबडी वडे 300 रुपयाला आहे. हा परभणी जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. इथे बघा चिकन थाली 250ला आहे आणि मटन थाली 350ला आहे. अंडा कढी 150ला आहे. हा पुणे जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. स्पेशल दम बिर्याणी, नंतर मग चिकन थाली आणि स्पेशल चिकन थाली वगैरे आहे या इथे. हे खरवस पण इथे उपलब्ध आहे. हा रायगड जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. इकडे आगरी कोळी स्पेशल नॉनव्हेज आहे. इथे कोंबडी वडे कसे आहे तो? 100ला आहे. अच्छा. किती 3 वडे येणार का त्यात? 4 वडे. हा सांगली जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. या इथे बघा हे असे डिशेस आहेत. ही कशी आहे डिश? 150 रुपये. हां. 150 रुपये. 150 रुपये. ही व्हेज थाली. आणि ही मटन थाली. मटन थाली कितीला आहे? 280. 280ला. अच्छा अच्छा. हा श्रावणी स्वयंसहायता जिल्हा सिंधुदुर्गमधला हा स्टॉल आहे. ही डिश कशी आहे? कोंबडी वडे कितीला आहे? कोंबडी वडे कितीला आहे? 220ला. किती वडे येणार त्यात? 4 वडे. आणि हा बांगडे थाली कशी आहे? बांगडा थाली हां 300. अच्छा अच्छा. तर हे सगळे आहे 220ला. बांगडा थाली 300, सोलकढी 40, वजरी 250 आणि मोदक वगैरे पण आहेत का तुमच्याकडे? अच्छा अच्छा. ठीक. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले कुठले तुम्ही? तिथे वेंगुर्ल्याचे. अच्छा अच्छा. तर हा ठाणे जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. इथे बघा सुरमय
आणि नंतर मग प्रॉन्स वगैरे पण आहे. कसा आहे हा फ्राय पीस? 300ला आहे. अच्छा. आणि सोलकढी कशी आहे? हां 25 रुपये. हा 21 नंबरचा हा स्टॉल आहे यवतमाळ जिल्ह्याचा. तर इथे बघा आजच्या मेनूमध्ये इथे अंडा करी, पुरणपोळी, झुणका भाकर, भरीत ठेचा, व्हेज थाली वगैरे हे सगळं आहे. तर हा पालघर जिल्ह्याचा स्टॉल आहे. इकडे बघा ज्वारी, तांदूळ, नाचणी, बाजरी, नंतर मग पापलेट फ्राय, भांगडा फ्राय, कोलंबी फ्राय, सुरमई फ्राय असं सगळे डिशेस आहेत. हा आपण पालघर जिल्ह्यातला स्टॉल आहे. इथे बघा हे कसं आहे भांगडा फ्राय? बांगडा 100 रुपये, सुरमई 150 रुपये आणि पापलेट 150 रुपये. 150 रुपये. आणि हे काय लॉलीपॉप आहे का? हे ड्राय चिकन आहे, ड्राय 100 चिकन. रुपये प्लेट. हे लॉलीपॉप आहे 100 रुपये प्लेट. अच्छा अच्छा. आणि हे काय छोले पुरी छोले पुरी कशी आहे? ही 30 रुपये प्लेट. 30 रुपये प्लेट. हा 24 नंबरचा धाराशिवचा हा स्टॉल आहे. तर या इथे बघा हे असे सगळे धपाटा, झुणका भाकर, गावरान मटण, ज्वारी, बाजरी, भाकरी मिळेल. हा तेलंगणाचा हा स्टॉल आहे. इथे ही बिर्याणी आहे. कशी आहे बिर्याणी? 250ला आहे. अच्छा अच्छा. ही बघा ही बिर्याणी 250ला आहे. तर हा 26 नंबरचा हा स्टॉल आहे. जळगाव जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. त्या इकडे पुळाची पाटोळी थाली, नंतर मग कढी, फोणके, कळण्याची भाकर वगैरे, भरीत वगैरे सगळं आहे. तर हा 27 नंबरचा हा स्टॉल आहे. नागपूर जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. ही कुठली मच्छी आहे? तर ही सुरमई आहे. कशी आहे? एक पीस कसा आहे हा? एक पीस 70 रुपये. 70 रुपयाला आहे. आणि हे काय आहे? चिकन पकोडा. चिकन पकोडा. आणि ही थाली कितीला आहे? 250 रुपयाला. अच्छा 250. हे काय लॉलीपॉप वगैरे चिकन आहे? लॉलीपॉप आहे. कितीला आहे ते? हे 200 रुपयाचे 3 पीस आहे. हां हां 200 रुपयाला 3 पीस आहे. 3 पीस आहेत. हां तर हे सगळे तुमच्याकडे असे सावजी चिकन वगैरे आहे का? हां सावजी चिकन आहे. ते पूर्ण सावजीच आहे. सावजीचंच आहे हे. हां. म्हणजे चिकन बिर्याणी, चिकन चिली वगैरे हे सगळे असे डिशेस आहेत तुमच्याकडे. ठीक आहे. तर हा रत्नागिरी जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. ते काय कोंबडी वडे आहेत का? कितीला आहे? 120ला. किती वडे किती येणार त्याच्यामध्ये? 5 वडे येणार. अच्छा सोलकढी. अच्छा हे चिकन आहे ना? अच्छा हे कोंबडी वडेमध्ये हेच चिकन येणार. ठीक आहे. तर हा सोलापूर जिल्ह्यातला 29 नंबरचा हा स्टॉल आहे. ही थाली कशी आहे? 150 रुपये. हां 150 रुपये थाळी. 150 रुपये. हे काय चिकन आहे का त्याच्याबरोबर? हां हां. हे 250 रुपये थाळी आहे. चिकन अच्छा थाळी आहे. हां हां हे चिकन 65 आहे. 65 60 रुपयाला आहे. आणि हे हे मच्छी थाळी आहे 150 रुपये. 150 रुपयाला. आणि हे काय बिर्याणी बिर्याणी चिकन बिर्याणी कितीला आहे ती? 200 रुपये. आणि हे नाही हे सुक्का आहे. सुका चिकन कितीला? चिकन 100 रुपयाला. 100 रुपयाला. तर हा धाराशिवमधला हा स्टॉल आहे. ही कशी आहे ही थाली? ही थाली कशी आहे? कितीला आहे ही? 150. व्हेज थाली. नॉनव्हेजच आहे. आणि ही भजी कशी आहे? 50 रुपये प्लेट आहे. आणि हे काय आहे? चिकन. अच्छा ठीक. हा 831 नंबरचा स्टॉल आहे. लातूर स्पेशल बिर्याणी, चिकन, तंदूर बिर्याणी वगैरे सगळं आहे. कशी आहे तंदूर बिर्याणी? तंदूर बिर्याणी 199 फुल. 199 फुल. आणि दुसरी चिकन थाली कशी आहे? 250 रुपये. 250 रुपयाला. हा 32 नंबरचा हा स्टॉल आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. हे अंडा करी आणि मटण. कशी आहे अंडा करी? कितीला आहे? 150 रुपये. अच्छा. आणि मटण? मटन 350 रुपये थाली. थाली आहे. अच्छा थालीमध्ये काय काय येणार? चावल, रोटी आणि ठीक. तर हा 33 नंबरचा गुजरातचा हा स्टॉल आहे. इकडे बघा छोले भटुरे, आलू पराठा, मॅगी, परत पिझ्झा, सँडविच वगैरे असा आहे. हा 34 नंबरचा स्टॉल आहे. हे काय आहे? दही धपाटा. दही धपाटा कितीला आहे तो? 50ला घ्यायचं का? अच्छा. आणि हे बाजरीची भाकर भरीत कितीला? ठीक आहे की 50ला. 50ला. ठीक. हा 36 नंबरचा हा स्टॉल आहे.
इथे बघा तिळपोळी आहे, नंतर मग पुरणपोळी आहे, मग आमटी भाकरी, भरीत भाकरी वगैरे सगळं आहे, पाणीपुरी वगैरे पण आहे. हा 37 नंबरचा हा स्टॉल है. ये क्या है? हाँ वड़ा और ये अप्पम. हाँ कितने का है वो? प्लेट कितने का? 1 प्लेट 3. ठीक. अच्छा और ये इडली कितने का है? प्राइस? हाँ 3 अच्छा 350. 350 150. अच्छा अच्छा ठीक आहे थँक्यू. तर हा राजस्थानचा स्टॉल आहे. इकडे बघा हे सगळे राजस्थानी डिशेस आहेत. हे पॅटीज आहे, नंतर मग हे कचोरी आहे, मिरची वगैरे सगळे आहे. ये क्या है? दाल बाटी चूरमा. कितने का है वो डिश? 2. ठीक आहे घी. ठीक देसी घी. हा 39 नंबरचा हा स्टॉल आहे. बघा इकडे गावरान हरड्याचे थालीपीठ मिळेल. तर हा कोल्हापुरी तडक्याचा हा स्टॉल आहे. बघा इथे स्पेशल सगळं मटन थाली, चिकन थाली, दम बिर्याणी, नंतर मग चिकन वडे वगैरे सगळं आहे. कसं आहे कोंबडी वडे थाली कशी आहे? किती? हां 400 रुपये. अच्छा अच्छा हां 300 रुपये. अच्छा नुसते कोंबडी वडे 300. हा रायगड जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. इथे बघा हे मांदेली, नंतर मग सुरमई, पापलेट वगैरे आहे. कसं आहे पापलेट फ्राय कसं आहे? पापलेट फ्राय 350. आणि सुरमई 350. आणि कोंबडी वडे कसे आहे ते? कोंबडी वडे नुसते घेतले तर 100ला. 100ला कोंबडी वडे आहे. अच्छा आणि थाली? नुसते वडे घेतले ते 100ला. अच्छा चिकन वडे घेतले तर तुम्हाला 200ला. अच्छा 200ला आहे. तर ह्या सगळ्या डिशेस आहेत तुमच्याकडे. अच्छा कोंडाळी नागपूरचा हा स्टॉल आहे. तर ते काय कांदा भजी आणि बाकी हे सगळे असे डिशेस आहेत. हे काय आहे? पुरणपोळी. अच्छा कितीला आहे ती? 50 रुपयाला सिंगल पीस. ठीक. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला हा 43 नंबरचा स्टॉल आहे. तर इथे बघा हे ओले काजू आहेत, नंतर मग ह्या सगळ्या डिशेस आहेत. हे कोंबडी वडे थाली आहे ना? कशी आहे ती? कितीला आहे कोंबडी वडे थाली? 300. आणि ही थाली व्हेज 150 आणि 350 सुरमई थाली. अच्छा अच्छा हां 100 घर 600 रुपयाला. आणि तुम्ही काय कोकम सरबत वगैरे ठेवता का? सोलकढी आहे. अच्छा सोलकढी कशी? 50ला आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. आणि मोदक कितीला आहे? हा 30 रुपये. हा यवतमाळ जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. अच्छा तर इथे बघा हे चिकन, मटण आणि सगळे असे सगळे हे डिशेस आहेत. हा धाराशिवमधला हा स्टॉल आहे. तर हे काय चिकन आहे? हां मच्छी फ्राय आणि चिकन फ्राय. कशी मच्छी फ्राय डिश? 200 आणि चिकन 220ला आहे. ठीक आहे. तर हा आता पुणे जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. इकडे बघा उकडीचे मोदक आणि सगळे असे व्हेज डिशेस आहेत. आणि हे काय आहे? अच्छा मासवडी. कितीला आहे तो पीस? 30 रुपयाला आहे. अच्छा अच्छा. हा परभणी जिल्ह्याचा हा स्टॉल आहे. बघा दही धपाटा, पुरी भाजी, पाणीपुरी, भेळ वगैरे आहे. पाणीपुरी डिश कैसा है? 20 रुपयाला. कितना पुरी आएगा उसमें? तर हा नाशिक जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. थालीपीठ, मिसळपाव, शेवभाजी वगैरे सगळं असं आहे. हे बघा हे इथे थालीपीठ आहे आणि नंतर मग पाणीपुरी आणि बाकी सगळे असे हे डिशेस आहेत. हा नंदुरबार जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. इथे बघा चिकन थाळी 250ला, चिकन बिर्याणी 100, मच्छी फ्राय 100, अंडा करी 100. तर ही चिकन थाली आहे का? कितीला आहे ही? 100 सॉरी 250ला आहे. आणि अंडा करी 100ला आहे. अच्छा आणि बिर्याणी ही 100ला आहे. हा नांदेड जिल्ह्यामधला हा स्टॉल आहे. पाणीपुरी, शेवपुरी आणि दहीपुरी, भेळ वगैरेचा हा स्टॉल आहे. हा 52 नंबरचा हा स्टॉल आहे जालना जिल्ह्यामधला. तर इथे बघा हे सगळे असे हे डिशेस आहेत. ते थालीपीठ थाली कशी ही? थालीपीठ थालीपीठ दही 50 रुपयाला आहे. आणि हे भाकरी 100 रुपयाला आहे.
हा लातूरचा हा स्टॉल आहे. ही कशी आहे ही डिश? 50 रुपयाला. 50 रुपयाला. काय हे थालीपीठ आहे? अच्छा, थालीपीठ दही. ठीक. आणि हे ही खिचडी आहे, हां. ही उसळ आहे. अच्छा, कितीला आहे ती? हे 20 रुपये, हे 20 रुपये. हे 53 नंबरपर्यंत स्टॉल्स होते. आता ह्या साईडनी इथे हे 54 पासून आहे, तर तिथे आपण जाऊन बघणार आहोत. तर हा जालना जिल्ह्यातला 54 नंबरचा हा स्टॉल आहे. अच्छा, ही तीळ चटणी आणि हे सगळे चटण्या आहेत का या? किंमत त्याच्यावरती ते दिलेले आहेत. आणि या डिश कशा आहेत हे सगळे? ही भाकरी ना 80. थालीपीठ. अच्छा, दही धपाटा किती? 60 रुपये. आणि कांदा भजी ना कशी? 30 रुपयाला. अच्छा, हा 55 नंबरचा स्टॉल आहे. इथे बघा झुणका भाकर, भरीत, बासुंदी आणि हे सगळं पुरण मांडा वगैरे सगळं आहे. हा संभाजीनगरमधला हा स्टॉल आहे. हा काय दही धपाटा आहे का? कितीला आहे? 50 रुपये. 50 रुपये. आणि पापड? 20 रुपये. हा अकोला जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. ही कुठली थाली आहे? हे आता झालं त्याच्यातलं. अच्छा अच्छा, मसाला पापड वगैरे आहे का? अच्छा अच्छा. तर हे सगळे डिशेस मेनू कार्ड आहे ना? अच्छा अच्छा. हां 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 हां. तर हे सगळे असे तुमचे डिशेस आहेत आणि त्याच्यावरती किमती पण लिहिलेलं आहे, सगळं लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर हा अहिल्यानगरमधला हा स्टॉल आहे. आणि इथे बघा हे 200 रुपये ही चिकन बिर्याणी आहे. झुणका भाकर 100 रुपयाला आहे. नंतर मग कोथिंबीर वडी ही 50 रुपयाला आहे. वांग्याचे भरीत भाकरी 80 रुपयाला आहे. आणि हे बघा हे मेनू कार्ड आहे आणि याच्यावरती सगळे हे डिशेसचे रेट्स दिलेले आहेत. हा जळगाव जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. तर इथे सगळे असे हे डिशेस आहेत. तर हा पुरणपोळीचा मांडा. कशी आहे ही? ही पूर्ण प्लेट घेतली हां. 250 रुपये. अच्छा, नुसती पोळी घेतली तर 150. आणि हा 120ला. आणि हे 120. या 4 पुऱ्या येतील. 4 पुऱ्या. हां हां. आणि भजी. भजी. आणि हे काय? थालीपीठ. थालीपीठ आहे. हा 60 नंबरचा हा गोंदिया जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. इथे काय कांदा भजी. त्या काय पालकपुरी आहे का? ही पालकपुरी आहे. कितीला आहे ती? हे 50ची आहे. 50ची. अच्छा. आणि ह्या मिरच्या कशा? मिरची आहेत तळले. कितीला? हां, 25चे 3 आहे. 25ला 3 आहे. हा धुळे जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. तर ते कसं आहे? मिसळपाव 80 रुपयाला आहे. आणि हे काय भाकरी वगैरे? कळ्याची भाकरी, वांग्याची भरीत. अच्छा, भाजी. कशी आहे ही डिश? ही 100 रुपये. 100 रुपयाला आहे. अच्छा. तर इथे ह्या स्टॉलवरती हे दही धपाटा 50 आणि बाकी सगळे असे हे मिसळपाव पुरणपोळी सगळ्याचे रेट. छत्रपती संभाजीनगरमधला हा 62 नंबरचा स्टॉल आहे. ही कशी आहे ही डिश? 150 काय? भरीत आणि भाज्या वगैरे सगळ्या आहेत. आणि हा धपाटा आहे का? मेथी पराठा. मेथी पराठा कितीला आहे? 60 रुपये. आणि ही काय पुरणपोळी कितीला येते? 50. आणि हा पापड कितीला? 20 रुपये. हा 63 नंबरचा हा स्टॉल आहे. इथे बघा हे पुरणपोळी, स्पेशल मिसळ, थालीपीठ वगैरे सगळं आहे. तर इथे हा मसाला पापड कसा आहे? किती? 50ला आहे. आणि ही थाली कशी आहे? ती 125 रुपये. 125 रुपयाला आहे. भाकरी, मिसळ. आणि हे काय आहे? थालीपीठ कसं आहे? थालीपीठ 30 रुपये. 30 रुपये. हा अमरावती जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. तर इथे सगळे असे हे पापड आणि बाकी सगळे डिशेस आहेत. बघा पुरणपोळी आहे, रोडगा थाली, झुणका भाकर, भरीत भाकर वगैरे आहे. तर हा अकोला जिल्ह्यातला स्टॉल आहे. जांभूळ कुल्फी, गुलकंद कुल्फी, ड्रायफ्रूट कुल्फी वगैरे सगळं आहे. हा 66 नंबरचा स्टॉल आहे. केशर, रबडी, कचोरी, अळूवडी, कोथिंबीर वडी वगैरे आहे. ठीक आहे. कचोरी आहे का? कितीला आहे? कचोरी आहे 20 रुपये. 20 रुपये. शेगाव कचोरी आहे का? अच्छा अच्छा. आणि हे अळूवडी
आळूवडी, कोथिंबीर वडी हां हां आणि मूग भजे, हां हां कचोरी, बाजरीची भाकरी, झुणका भाकरीचं ताट आहे. झुणका भाकरीचं ताट. ज्वारीचं पाहिजे असेल भाकरी ज्वारीची मिळेल, बाजरीची मिळेल, तांदळाची भाकरी मिळेल. ताट कसं आहे ते कितीला आहे? 120 रुपये. 120ला. हा 67 नंबरचा स्टॉल आहे. हा बघा नाशिकचा हा स्टॉल आहे. तर इथे सगळे असे हे डिशेस आहेत. हा पुरणपोळीचा मांडा आहे. कसा आहे हा? 150 रुपयाला. 150ला आहे. अच्छा अच्छा. आणि हे सगळे डिशेस कुठले आहेत हे गुडघ्याचं थालीपीठ आहे. हां हां. कितीला आहे ते? हे 50 रुपयाला आहे. हे नाही, हे 100 रुपयाला आहे. हां याची प्लेट वेगळी आहे, ती 50ला. मूग भजीची प्लेट 50ला. हां हां कांदा भजी 30 रुपयाला. हां. पापड ना, मसाला पापड, पापड. मसाला पापड 50 रुपयाला आहे. आणि हे आणि आंब्याचा रस आणि कटाची आमटी हां हां. याची प्लेट 250 रुपयाला आहे. एकच मांडा घेतला तर 150 रुपयाला आहे. अच्छा व्हेज पुलाव घेतला तर 50 रुपयाला आहे. अच्छा अच्छा. ठीक. सगळं तर हा पुणे जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. तर काय थालीपीठ दही का? हो. कितीला आहे? 100ला ताट आहे, प्लेट आहे. अच्छा. आणि हे ती कोथिंबीर वडी आहे. कोथिंबीर वडी किती? गव्हाची खीर आहे. अच्छा. 50ला प्लेट आहे. 50ला आहे. अच्छा ठीक. तर हा सांगली जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. ती कशी आहे ही थाली? ही थाली कशी आहे? 100 रुपये. 125. अच्छा. आणि ही सामान्य लोकांना परवडणार थाळी हां ही कशी? 60 रुपयाला. 60 रुपये. आणि हा 60 धपाट रुपयाला. 60 रुपयाला आहे. हां. अच्छा. काय थालीपीठ आहे का? हा हे थालीपीठ दही आहे. दही वगैरे. ठीक. हा सातारा जिल्ह्यातला हा स्टॉल आहे बघा. थालीपीठ आहे, मासवडी आहे, नंतर मग बाजरीची भाकरी 150 रुपये आणि झुणका भाकरी पण 100 रुपयाला आहे. तर हा सोलापूर जिल्ह्याचा स्टॉल आहे. इथे बघा मटण थाली, ज्वारीची भाकरी, बाजरी भाकरी, चपाती, राईस वगैरे सगळं इथे आहे. हा वर्धा जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. इथे सगळे हे भेळ आणि बाकी पण हे सगळे असे डिशेस आहेत. ही थाली कशी आहे? 150ची आहे. आणि हे ही पूर्ण थाली 250ची आहे. 250. काय आहे? चिकन आहे. चिकनची थाली. ठीक आहे. हा वाशिम जिल्ह्यातला हा स्टॉल आहे. तर या इथे वडापाव, ब्रेड पाव 20 आणि चहा पण 10 रुपयाला आहे. हा 74 नंबरचा स्टॉल आहे. इकडे बघा ही लाडाची कुल्फी आहे. तर इकडे ह्या कुल्फीमध्ये सगळे असे हे वेगवेगळे फ्लेवर्स आणि त्याचे रेट्स इथे बाजूला दिलेले आहेत. हा 75 नंबरचा स्टॉल आहे. इकडे काय कोंबडी वडे आहेत का? हे कितीला आहे? हां. 250 वड्यांची. अच्छा. 250 रुपये थाली, पूर्ण प्लेट, राईस बीस वगैरे. पण नुसते कोंबडी वडे पाहिजे असेल तर ते 200. 200ला आहे. ठीक. तर हा वर्धा जिल्ह्याचा सावजी चिकन लेग पीस, सगळे सावजीचे आणि नागपुरी सगळे असे हे प्रोडक्ट्स आहेत. तर हे बघा खरवस पण ह्या इथे आहे सगळं. ठीक आहे. हा सातारा जिल्ह्यातला 77 नंबरचा स्टॉल आहे. तर ह्या इकडे मांडे स्पेशल पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत, दही धपाटे वगैरे सगळं इथे आहे. हा बघा दही धपाटा. हा जिल्हा रत्नागिरीमधला हा 78 नंबरचा हा स्टॉल आहे. हा रत्नागिरीमधला हातकंबा विभागातला हा स्टॉल आहे. इथे बघा कोंबडी वडे आहेत आणि बाकी सगळे असे हे डिशेस आहेत. हा नांदेड जिल्ह्यामधला हा ज्वारी की रोटी, आलू रोलर, नंतर मग मसाला खिरला, मटका चिकन वगैरे आहे. कसं आहे पोटॅटो ट्विस्टर? 50ला आहे. आणि ही थाली कशी आहे? 250 रुपयाला आहे. हा हैदराबादी चिकन मटन दम बिर्याणीचा हा स्टॉल आहे. कशी आहे प्लेट? 250ला आहे. हैदराबादी चिकन मटन दम बिर्याणी. आणि हे लेग पीस कसे आहे ते? लॉलीपॉप 120 प्लेट. कितना आएगा उसमें? 5 3 पीस आएगा. ठीक. तर मित्रांनो तुम्ही बघितलं त्या साईडनी 1 2 3 वगैरे असे ते स्टॉल्स तिथून सुरुवात होऊन म्हणजे इथे बघा ते 6 7 8 वगैरे असं सगळं फिरून नंतर मग आपण इकडनं येऊन असे हे 79 आणि हे 80 नंबरचे पर्यंत असे सगळे स्टॉल झालेले आहेत. तर आता आपले सगळे फूड स्टॉल्स बघून झाले आणि काय काय डिशेस ते पण बघून झालेलं आहे. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा महालक्ष्मी सरस 2025 मधल्या फूड कोर्टमधल्या ह्या 80 स्टॉल्सचा ब्लॉग. तर हे महालक्ष्मी सरस 2025 याची म्हणजे डेट्स आहेत
11 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी आणि याची वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10. तर तुम्ही ह्या महालक्ष्मी सरस 2025ला जर तुम्हाला खाद्य संस्कृतीमध्ये निरनिराळे पदार्थ जर टेस्ट करायचे असेल तर तुम्ही या महालक्ष्मी सरस 2025ला नक्की या. हा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.